नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे नागपूर येथील फ्लाइंग क्लब द्वारे महाज्योतीच्या लाभार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी 26 फरवरी 2021 ला करार केला होता। त्यानुसार 20 विद्यार्थ्यांना व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण देण्यासाठी महाज्योती मार्फत प्रशिक्षण शुल्क नागपूर फ्लाइंग क्लबला उपलब्ध करून दिले होते। सामंजस्य करारानुसार प्रशिक्षण देण्याची संपूर्ण जबाबदारी ही नागपूर फ्लाइंग क्लब या संस्थेची होती। फ्लाइंग क्लबद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण न दिल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उंच आकाशात विमान उडण्याची स्वप्न भंग पावले असल्याचे नागपूर फ्लाइंग क्लबवर कारवाई करण्याची मागणी राज्याचे माजी मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर राऊत यांनी सभागृहात केली की महाज्योती संस्थेने पैसे अदा करूनही 20 प्रशिक्षणार्थी विमान उड्डाणाचे प्रशिक्षण दिले जात नसल्यामुळे नागपूर फ्लाइंग क्लबवर कारवाई करून विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्याचा विषय अध्यक्ष महोदय। इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पायलट प्रशिक्षण योजनेअंतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण 17 एप्रिल 2024 मध्ये पूर्ण झाले असून या सत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लबने आवश्यक असलेले 200 तासाचे पायलट प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणे, सदर योजनेचे कंत्राट महाज्योतीद्वारे नागपूर क्लब यांना देण्यात येणे याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी तब्बल 25 लाख रुपये प्रशिक्षण शुल्क महाज्योतीकडून फ्लाइंग क्लबला अदा करणे, प्रशिक्षणार्थींना 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जात असणे, परंतु फ्लाइंग क्लब कडून पायलट प्रशिक्षणासाठी आवश्यक असलेले 200 तासाचे विमान उड्डाण प्रशिक्षण पूर्ण करून देण्यात आलेले नाही अध्यक्ष महोदय। आणि 10 ते 30 तास प्रशिक्षण व्हायला पाहिजे ते सुद्धा अद्यापही सुरू झालेलं नाही। हा गंभीर विषय आहे। या संबंधी विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा शासनाचे मंत्री मागास व बहुजन कल्याण यांना लेखी पत्र दिलं आहे, तरीही अजूनपर्यंत त्यांना प्रशिक्षण सुरू करण्यात आलेलं नाही। करिता तातडीने कारवाई व्हावी म्हणून आपल्याला विनंती। इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत महाज्योती संस्थेमार्फत राबवण्यात येत असलेल्या वैमानिक प्रशिक्षण योजनेअंतर्गत विमान उड्डाणाचे प्रशिक्षण सत्र 2024 मध्ये पूर्ण झाले असून या सत्रातील विद्यार्थ्यांना नागपूर फ्लाइंग क्लबने आवश्यक असलेले 200 तासांचे पायलट प्रशिक्षण देण्यात आले नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे। या योजनेचे कंत्राट महाज्योतीद्वारे नागपूर फ्लाइंग क्लबला देण्यात आले होते। याकरिता प्रति प्रशिक्षणार्थी तब्बल 25 लाख रुपये प्रशिक्षण शुल्क महाज्योतीकडून फ्लाइंग क्लबला अदा करण्यात आले असून प्रशिक्षणार्थ्यांना 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतनाची ही तरतूद केली गेली असल्याने यावेळी डॉक्टर राऊत यांनी सांगितले। कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।